जय श्री महाकाल। हे नमस्कार, मी तुमचा मराठी ब्लॉगर रॉकी, तुमचं ह्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। टायटलवरून तुम्हाला समजूनच गेलं असेल की व्हिडिओमध्ये काय असणार आहे काय नाही। तर आज आहे 15 जून 2024। आजच्या एक वर्षापूर्वी म्हणजे 15 जून 2023 रोजी मी एक संकल्प केला होता की मी रोज भोलेबाबांच्या मंदिरात जाईल, दर्शन करेल आणि त्या ठिकाणी जाऊन मी फक्त म्हणायचो ये प्रभू श्री महाकाल की जय, प्रभू श्री महाकाल की जय। आणि त्यांनी आज खरंच रिअली त्यांनी आज मला प्रसाद दिला की मला अचानक एक फोन आला की आपल्याला उज्जैनला जायचं आहे। प्रेमचा कॉल आला मला आणि मी क्षणाचाही विलंब न करता मी यस बोलून गेलो आणि रिअली माझ्याकडे शब्द नाही, आय एम टोटली स्पीचलेस की महादेवांनी मला असं दर्शन देत आहे। आणि मी खूप उत्सुक आहे कारण की मी कधी उज्जैनला गेलेलो नाही आणि माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की मी उज्जैनला जावं। फायनली तो दिवस आज आला, म्हणजे 1 वर्षानंतरून मला त्यांनी बोलवलं आणि महादेव नेहमी बोलवत राहा, उज्जैनला बोलवत राहा, मला सर्व ज्योतिर्लिंगांना बोलवा आणि रिअली मला तुमच्या पायाशी यायचं आहे। मी व्यक्त होतो आहे खरंच। आज 10 वाजता निघायचं आहे रात्री आणि उद्या सकाळी आम्ही त्या ठिकाणी पोहोचू आणि देन दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही तिकडून निघणार। बघू पुढं काय काय होतं, तुम्ही असंच जोडलेले राहा, स्टे ट्यून। हर हर महादेव। वेट तुम्ही सुद्धा महादेव भक्त असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आले तर तुम्हाला लवकर सर्वात पहिले तुम्हाला दिसते आणि बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला बाय, हर हर महादेव आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। बाय नाही, जोडलेले राहा। तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला। 10 वाजता निघायचं होतं पण 10चे 11:30 वाजले कारण की आमच्या मित्रांना थोडंसं लेट होऊन गेलं। मी माझं रेडी होऊन बसलो होतो पण त्यांना लेट होऊन गेलं। त्यानंतरून आम्ही सुसाट असं सुटलो रस्त्याने कारण की रस्त्यावर काही गर्दी वगैरे नव्हती आणि एका ठिकाणी आम्ही छोटासा मिनी ब्रेक घेतला, थोडासा चहा वगैरे घेतला आणि त्यान परत प्रवासाला सुरुवात केली। थोडं उजेडल्यानंतर आम्ही CNG फील केला कारमध्ये आणि त्या ठिकाणी आम्ही मस्त वगैरे थोडंसं रिलॅक्स झालो कारण की कंटिन्यू आम्ही बसलेलो होतो म्हणून थोडेसे पाय वगैरे मोकळे केले आणि मजाक मस्ती चालू होऊन गेली आमची। आणि त्यानंतरून आम्ही पुन्हा सर्वांना बोलवून गाडीत बसायची विनंती केली। हे आमचे ड्रायव्हर दादा नाही, मित्रच आहे आमचे। दॅन आम्ही या ठिकाणी ब्रेक घेतला। हॉटेलचं नाव होतं पप्पू अँड पप्पू। तुमच्या मनात पण विचार असेल पप्पू पुढं काय पप्पू अँड पप्पूमध्ये आम्ही एंट्री केल्या आम्हाला भव्य असं काय समजतच नव्हतं। अरे बाप म्हटलं हॉटेल आहे का काय, सर्व बघितलं, इकडं तिकडं बघितलं आणि आम्ही नाश्त्याचा विचार ड्रॉप करून दिला आणि सर्वजण आम्ही मोकळं व्हायला वॉशरूममध्ये निघून गेलो। त्याच्यानंतरून आम्ही परत तिथून निघालो आणि डायरेक्ट उज्जैनला पोचलो। उज्जैनला पोचल्यानंतरून आम्ही काय केलं, पहिले हॉटेल्स घेतला कारण की थोडं फ्रेश वगैरे व्हायचं होतं कारण की फ्रेश होऊनच आपल्याला दर्शनाला जायचं होतं म्हणून आम्ही फ्रेश झालो। आणि बघताच आहे तुम्ही की मी अशा प्रकारे ड्रेसअप केलेला होता, माझं असं आउटफिट होतं। कसं वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा आमचा हॉटेलचा व्ह्यू, हॉटेलचा रूमचा व्ह्यू छान होतं, म्हणजे काय एवढा त्रास नाही आला आम्हाला तिथं। आम्हाला काय फक्त फ्रेश व्हायचं होतं म्हणून आम्ही 2 तासासाठी घेतलं होतं। दॅन आम्ही रेडी होऊन सर्वजण निघालो आणि अशा प्रकारे आमची जर्नी चालू होऊन गेली। पण त्यापूर्वी आम्ही काय केलं की पहिले नाश्ता वगैरे करून घेतला कारण की मंदिरात किती वेळ लागतो किती नाही ते माहिती नाही। दॅन त्याच्यानंतर आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि मंदिराच्या बाहेर हे काही स्टॉल लागलेले होते, तिथं त्या ठिकाणी आम्ही बघत होतो काय घेण्यासारखं आहे काही नाही। तर मग आम्ही बार्गनिंगसुद्धा करत होतो की आम्हाला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, असे सर्व करून आम्ही पुढे निघालो। मित्रांनो, तुम्हाला मी एक उज्जैन शहराची छोटीशी माहिती सांगतो। धर्म आणि श्रद्धेचे स्थान म्हणजे उज्जैन शहर। इतिहासातील अवंतिका आणि आजची उज्जैनी एक शहर ज्याचा भूतकाळ हा सुवर्ण इतिहास आहे। शिप्राच्या शांत किनाऱ्यावर श्वास घेणारे हे शहर उज्जैनी सकाळ संध्याकाळ श्रद्धेत बुडालेली असते। असे मानले जाते की उज्जैन शहर हे 2000 वर्ष जुने शहर आहे। या शहराचे खास वैशिष्ट्य म्हणजे असे की प्राचीन काळामध्ये उज्जैन हे मुख्य व्यावसायिक मार्गावर स्थित होते। शिवभक्ती आणि शक्तीमध्ये मग्न असलेले हे शहर जिथे फक्त महाकालचेच राज्य चालते।
संत कालिदास यांनी मेघदूतमध्ये उज्जैनची चर्चा करताना या मंदिराचे कौतुक केले आहे. 1235मध्ये इल्तुमिश या शासकाने मंदिर पूर्णपणे पाडले होते. इल्तुमिशच्या शासनानंतरच्या सर्व राजांनी या मंदिराची व्यवस्थित काळजी घेतली व मंदिर रिनोव्हेशनावर विशेष भर दिले. तर मित्रांनो, अशा प्रकारे अशी माहिती होती. आणि थोडं पुढं गेल्यावर एक लहान मुलाने हात धरून ठेवला की भैया लगाओ, भैया तिलक लगाओ, भैया तिलक लगाओ. तर मग मी त्याला म्हटलं चल बाबा एकदाचं. आणि तो लहान होता त्याच्यामुळे मी त्याला बाजूला घेऊन गेलो. सावलीत आम्ही बसलो आणि आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे गंध लावून घेतला. आणि माझं स्वप्न पण होतं की अशा प्रकारे मस्त पूर्ण कपाळवरून गंध लावा. आणि त्याने एकदम छान प्रकारे गंध लावलेला आहे. बघा, तुम्ही बघताच आहे. जय श्री महाकाल. कसं वाटतंय मित्रांनो, हा लुक कसा वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि फायनली आम्ही दर्शनाच्या रांगेमध्ये उभं राहिलो आणि महाकालचं नाव घेत 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 हळूहळू हळूहळू हळू पुढं सरकत राहिलो. आणि फायनली आम्ही महादेवांच्या मेन प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबलो. आणि त्या ठिकाणाहून आम्ही जयघोष करायला सुरुवात केली. तुम्ही ऐकताच आहे. मित्रांनो, प्रत्येक वळणावर पॉझिटिव्ह अशी वाईब येत होती आणि खूप असं प्रसन्न वाटत होतं आणि खूप जोश असा येत होता. हळूहळू पुढं सरकता फायनली महादेवांचं दर्शन झालं. आणि मित्रांनो, काय सांगू, खूप इमोशनल आणि भावनिक होऊन गेलो होतो जेव्हा मी महादेवांची पिंड बघितली. हर हर महादेव, प्रभू श्री महाकाल की जय. आणि फायनल ते माझं स्वप्न आज पूर्ण झालं होतं उज्जैनला जाऊन. व्यवस्थित असं दर्शन झाल्यानंतर आम्ही महादेवांच्या परिसरामध्ये थोडंसं फिरलो. त्या ठिकाणी गणपती बाप्पांची अशी सुरेख अशी मूर्ती होती की मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. त्यानंतर महादेवांची भव्य अशी सापावर विराजमान मूर्ती अशी बघितली आणि ते खूप छान वाटलं. त्यानंतरून 9 ग्रह बघितले आणि मध्ये विराजमान नटराज. मित्रांनो, रात्रीच्या वेळेस एकदम असं छान दिसतं. आम्ही दिवसा गेल्यामुळं आम्ही ते मिस केलेलं आहे. आणि तुम्ही गेला तर पुढच्या वेळेस नक्की रात्री जा. महाकालांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो कालभैरवांच्या इथे. कालभैरवांच्या इथे गर्दी इतकी होती की तिथल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आत्ता नंबर लावला तर तुम्हाला 2-2.5 तास लागतील. पण आम्ही ते स्किप केलं कारण की आम्हाला पुढं वेळ होणार होता. त्याच्यामुळं मग आम्ही पटकन असं तिथून निघालो आणि एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. या ठिकाणी जेवण वगैरे करून मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. जेवण झाल्यानंतर आम्ही पुढचा स्टॉप घेतला तो अन्नपूर्णा देवी मंदिराच्या ठिकाणी. इंदोरमधील हे मंदिर सन 1956मध्ये महामंडलेश्वर स्वामी प्रभानंद गिरीजी महाराज यांनी बनवले होते. हे मंदिर पुन्हा नव्या पद्धतीने बांधले आहे. मंदिराच्या गेटवर तुम्हाला 4 हत्ती दिसतील. ते बघून खूप प्रसन्न वाटते. त्यानंतर तुम्ही आतमध्ये प्रवेश केल्यावर मंदिराच्या पाठीमागेच म्हणजे तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ शकता आणि मंदिराच्या पाठीमागे तुम्ही गाडी लावू शकता. मोठं पटांगण आहे. व्यवस्थित गाडी लावून झाल्यानंतर तुम्ही मागे फ्रेश वॉशरूम वगैरे आहे त्या ठिकाणी फ्रेश वगैरे होऊन तुम्ही दर्शनासाठी येऊ शकतात. तुम्ही बघू शकतात की मंदिर किती सुंदर दिसतं आहे. आणि मित्रांनो, रात्रीच्या वेळी जर तुम्ही या मंदिरात गेला तर तुम्हाला अगदीच छान वाटेल. मंदिराच्या मध्ये 3 देव्या विराजमान आहेत. माता सरस्वती, माता कालिका आणि माता अन्नपूर्णा. या मंदिरामध्ये संपूर्ण ठिकाणी संगमरवरी फरशीचा वापर केलेला आहे. मंदिराच्या स्तंभावर सुद्धा सुरेख अशा कोरीव मूर्त्या आणि नक्षीकाम केलेले आहे. सर्व ठिकाणी 64 योगिनींच्या सुद्धा या मंदिरात मूर्त्या कोरलेल्या आहेत. आणि आम्ही संडेच्या दिवशी गेले असल्यामुळे या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती. पण आमचं दर्शनसुद्धा एकदम व्यवस्थित झालं आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. मित्रांनो, तुम्ही बघू शकतायत की किती छान असं कोरीव काम आणि देव्यांच्या सर्व मूर्त्या वगैरे तुम्हाला दिसत आहेत. रिअली तुम्ही आलाच तर रात्रीचे नक्की भेट द्या. आम्ही खूप मिस केला. आम्ही रात्री जर आलो असतो ना, रिअली खूप भारी वाटलं असतं. त्याच्यावर आम्ही फायनली दर्शन वगैरे घेऊन खाली उतरलो मंदिराच्या आणि थोडं पुढे गेल्यावर आम्हाला काशी विश्वनाथ हे मंदिर लागलं. आणि मित्रांनो, रिअली हे सुद्धा मंदिर अशी
खूप छान होतं. त्या ठिकाणी गेल्यावर सुद्धा प्रसन्न असं वाटत होतं. तुम्ही बघू शकतायत की पूर्ण ठिकाणी महादेवांच्या पिंडींचे चित्र लावलेले होते आणि पॉझिटिव्ह अशी वाईब्स आम्हाला येत होत्या आणि खूप प्रसन्न वाटत होतं. आणि या ठिकाणी मोबाईलनी मला धागा देऊन टाकलेला होता. मोबाईल पूर्ण डिस्चार्ज होऊन गेला आणि त्याच्यामुळे मला ब्लॉग एंड करता नाही आला. पुढे बघा. मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही माझा ब्लॉग बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा. ब्लॉगमध्ये काय काय केलं हे तुम्ही तर आत्ता बघितलंच, पण रिअली मी खूप काय म्हणताना आश्चर्यचकित होतो की माझ्यासोबत एवढं काही घडतं आहे. कारण की मी 1 वर्ष रोज म्हणजे प्लॅन करायचो, कधी जाईल, कसं जाईल, केव्हा जाईल, कशा प्रकारे जाईल, कधी जाणं होतं. पण माझ्या मनात एवढंच होतं की मी जोपर्यंत बाबा बोलवत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि फायनली त्यांनी मला बोलवलं आणि 1 वर्षानंतर म्हणजे बघा ना, मी 15 तारखेपासून चालू केलेलं होतं, म्हणजे रोज जायचं असा निश्चय केलेला होता. आणि नेमकं 15 तारखेलाच मला कॉल येतो की आपल्याला जायचं. आणि मी 16ला त्या ठिकाणी महादेवांच्या इथं एकदम खूप प्रसन्न वाटत होतं. खूप म्हणजे डोळे एकदम भरून आलेले होते, एकदम भारी वाटत होतं. आणि माझा हा एक्सपिरियन्स खूप अप्रतिम होता. आणि मी दरवेळेस व्हिडिओ बघून मी ते आठवणार आहे. हिंदवी त्रास देऊ नको, हिंदवी त्रास देते बघा, काहीतरी बोलायला. तर ओव्हरऑल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हिंदवीने सांगितलं तर लवकर कमेंट करा आणि असाच सपोर्ट करत राहा. आता भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. लव यू ऑल अँड बाय. कीप ब्लेसिंग.